तर प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत आता वाढ झाली। कोरटकरच्या कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली। कोल्हापूर कोर्टाकडून पुन्हा एकदा पोलीस कोठडीत वाढ झाली। 30 मार्चपर्यंत कोरटकर आता पोलीस कोठडीतच असणार आहे। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत कोल्हापूर कोर्टाकडून कोरटकरच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली। कोरटकरचा पुढच्या 2 दिवसांचा मुक्काम हा पोलीस कोठडीतच असणार आहे। सरकारी वकील आणि प्रशांत कोरटकरच्या वकिलांमध्ये यावेळी कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत कोरटकरच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे। स्वतः जबाबदारी त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी एआय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येतं। कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता। तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीने मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस टीसी दिलेली आहे।